या देशात आणि महाराष्ट्रात जे ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, हुकुमशाही वेगळ्या पद्धतीने ईदी अमीनचं राज्य सुरू आहे, संविधानच गिळतायत. म्हणजे नरसंहार होतो. ईदी अमीन हा नरभक्षक होता. हे संविधान भक्षक लोक या देशावर राज्य करतात. डॉक्टर आंबेडकरांचं संविधान गिळण्याचा प्रयत्न होतो आहे. अशा वेळेला आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष महाराष्ट्रातले आणि देशात इंडिया आघाडी त्यांच्याबरोबर संविधान रक्षणासाठी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या बरोबर ठामपणे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. नाशिकमधून छगन भुजबळ निवडणुकीच्या तयारीत आहे. आता असे तयारी सगळेच करतात, पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे. परत जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना. शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती. पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत, पवार भुजबळांचे नवीन, अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत, ते ठरवतील जागा द्यायची की नाही. यांच्या हातात काय आहे? ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे. हे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाच्या वेळेला पूर्वी मातोश्रीवरच बैठका व्हायच्या आणि मातोश्रीवरूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदेना दिल्लीत जावं लागतं, आता अजित पवारांना दिल्लीत जाऊन बसावं लागतं, आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिल्लीत जावं लागतं. पण महाविकास आघाडीत असलेले छत्रपती शाहू महाराज यांचं तिकीट, यांची उमेदवारी आम्ही सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रामध्ये त्याचा निर्णय घेतला. हा एक फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे. आम्हाला दिल्लीत जावं लागत नाही. आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रात करतो. आम्ही मातोश्रीवर चर्चा करतो किंवा आम्ही माननीय पवार साहेबांच्या निवासस्थानी चर्चा करतो. कारण हे राज्य आमचं आहे आणि हे नेतृत्व या राज्यात आजही पवार ठाकरे यांच्याकडेच आहे, ते राहील. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही. एकनाथ शिंदे यांना कोणती प्रतिष्ठा नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही. ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्त्व होतं, मांडलिक संस्थानिक, तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही. हे मांडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज ते दिल्लीत गेले, आग्र्याला, औरंगजेबाच्या दरबारात, आणि त्यांना वाटलं की माझा अपमान होतोय, तेव्हा त्यांनी ताडकन तिथून ते बाहेर पडले, संघर्ष केला आणि परत महाराष्ट्रात आले. पण या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं आणि येताना पार्श्वभागावर त्या हिरवळीचं गवत घेऊन यावं लागतं, त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर. ते आपण पाहिलं असेल, कॅमेरा लावा, गवत आहे की नाही पहा. दिल्लीचं, अमित शहाच्या लॉनवरचं किंवा नड्डाच्या लॉनवरचं, तिथेच बसलेले असतात.